होळीचा सण म्हणजे रंगाचा सण आणि आनंदाचा सण असा मानला जातो आणि त्याच पार्श्वभूमीवर नागपूरमधील बाजारपेठ जे आहे ते होळीच्या पर्वावरती एकूण सजलेले आपण पाहू शकतो की होळीसाठी लागणारे साहित्य असतील ते खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग जी आहे ते नागपूरच्या इतवारी मार्केटमध्ये जे आहे ते एकूणच पाहायला मिळत आहे। एकूणच वेगवेगळ्या प्रकारचे रंग असतील, मुखवटे असतील, त्याचबरोबर जे आहे ते टी शर्ट्स आणि इतर जे काही साहित्य होळीसाठी जे काही आवश्यक लागतात ते सगळे खरेदी करण्यासाठी जे आहे ते लोकांची लगबग जी आहे ते या ठिकाणी इतवारी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते पाहायला मिळते आणि एकूणच मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी इतवारी मार्केटमध्ये जे आहे ते पाहायला मिळते। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने जे आहे ते एकूणच दुकानाची सजावट सगळ्या व्यापाऱ्यांनी जे आहे ते मार्केटमध्ये एकूणच केलेली आहे आणि मोठी लोक जे आहेत ते आता होळी आली असल्यामुळे ही खरेदी करण्यासाठी या ठिकाणी येतात। वेगवेगळ्या प्रकारची पिचकारी असेल, त्याचबरोबर मुखवटे हे सगळे जे आहे ते या ठिकाणी विक्री केले जातात। आपल्यासोबत काही व्यापारी आपण त्यांच्याशी बोलूया। हो, काय सांगाल, होळी आलेली आहे, मोठी गर्दी जी आहे ते बाजारात होताना पाहायला मिळते, कशा पद्धतीने तयारी आहे? भाऊ, हा वेळेस होळीमध्ये लगेच माहोल आहे, फक्त हर्बल हेच माहोल आहे। करोडोचा धंदा होता इकडे। या हर्बल गुलाल येते, असे मुर्गा तोता हे दगड चालते, पूर्ण हर्बल गुलाल आपल्याकडे पूर्ण रेंज राहते। आपला मॉडर्न पिचकारीकडून सिलेंडर आहे, हे गुलालचे सिलेंडर आहे, गुलालचे स्प्रे आहे, इलेक्ट्रॉनिक पिचकाऱ्या आहे, आपल्याकडे पूर्ण रेंज आहे। आपण लोकांना सांगता आपला होलसेल काउंटर आहे, तुम्ही या इतवारेमध्ये मॉडर्न पिचकारी करून आपला हा काउंटर आहे। हां, एकूणच पाहू शकतो की सगळ्या पद्धतीचे रंग जे आहेत या ठिकाणी एकूणच सजवण्यात आले। स्वतः दुकानदार काका जे आहेत ते चेहऱ्याला मुखवटा लावून या ठिकाणी उभे आहेत। काका, काय सांगाल, कशा पद्धती यावेळेची तयारी आहे? होळीची तयारी यावरती एकदम छान आहे आणि जास्त प्रमाणात आहे आणि एकदम फुल प्लेसमध्ये आता ग्राहक चालू झालेले आहे आणि आता सायंकाळी आणखी भीड वाढणार आहे मार्केटमध्ये। व्यवसाय कसा चालू आहे, लोकांचा प्रतिसाद कसा आहे? लोकांचा प्रतिसाद छान आहे। खाली आता दुपार ऊन आहे म्हणून जे आहे पब्लिक थोडी कमी आहे, 5 वाजता नंतर भीड वाढेल मार्केटमध्ये। आणि या रोडला ट्रॅफिक इतकं राहतं आहे का ट्रॅफिकमुळे का कस्टमर अर्धे वापस चाललेले आहे आणि अतिक्रमणचा मारे बी परेशान आहो मी। 3 दिवसापासून तसं पागल होऊन गेलेलं आहे, ते जबरदस्ती येतात, त्यांना ते उचलून घेऊन जातात। काय सांगाल का, कशा पद्धतीने यावेळेस होळीची तयारी? होळीची तयारी तर भरपूर प्रमाणात आहे आणि ही नागपूरची सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे। इथे जेवढे काही मिळतात व्हेरायटी व्हेरिएशन ते अख्ख्या कुठल्याच नागपुरात नाही मिळणार। नक्कीच आपण पाहू शकतो की नागपुरातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून जे आहे ते इतवारी बाजारपेठाची ओळख आहे आणि या ठिकाणी होळीसाठी जे आहे ते बाजार पूर्ण सज्ज झालेला आहे। सर्वच प्रकारचे रंग रांगोटी असेल ते या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे। व्यापाऱ्यांना देखील मोठा फायदा जो आहे तो या होळीच्या पार्श्वभूमीवर होताना या ठिकाणी पाहायला मिळतो आणि लोक जे आहे ते सध्याला ऊन असल्यामुळे गर्दी आता उन्हामध्ये देखील एवढी गर्दी आहे, मात्र सायंकाळी जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अधिकची गर्दी होती असं देखील व्यापाऱ्याचं सांगणं आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर।